हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि फंक्शन रात्री संपलेलं आहे, नेक्स्ट डे झालेला आहे. दिवसभर पूर्ण काम वगैरे करून घेतलं आणि इव्हनिंगला माझ्या मनात आलं की बेबीचा तसाही शूट करायचं आहे मला, घरातच सिम्पल काहीतरी. आणि मग अचानकच डिसाईड झालं, अचानकच सगळं झालं. आणि मग काय आयडिया करावी, काय करावं हे सुचत नव्हतं. आणि अर्जंट जे काही सामान लागेल किंवा काय लागेल तेही पटकन अवेलेबल होणार नाही. पण त्यावेळी माझ्या डोक्यात असं आलं की आताच गणेश फेस्टिवल झालेला आहे आणि मग गणेश फेस्टिवल रिलेटेडच काहीतरी करावं. सो त्याच्यामुळे मी थोडंफार घरातही फ्लॉवर्स अवेलेबल होते, राईस तर होताच. तर मग मी गणेश कसा बनवावा राईसपासून त्यासाठी एक दोन फोटोज बघितले आणि त्यानंतर मग मी गणेश डेकोरेट केला राईसने, पूर्णपणे तो राईसने केलेला आहे. आणि घरात जे फ्लॉवर अवेलेबल होते त्याने मी हे बाजूचे थोडंफार डेकोरेट केलेलं आहे. आणि मग असं काहीसं एक मी फोटोशूटचं थीम रेडी केली आणि त्यानंतर मग बाळाबरोबर थोडेफार फोटोज क्लिक केले. आणि मग बाकी हा आमचा सिंपल घरचा फोटोशूट बनवून रेडी आहे. आणि ही आहे एक छोटीशी झलक की काय काय सामान मी यूज केलेलं आहे. तर घरात लाडू अवेलेबलच होते, त्याचबरोबर आरतीची थाळ घेतली आणि मग हे असं होतं आमचं फोटोशूट. तर मग हे फोटोशूट सिंपल तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि मग फोटोशूट कंप्लीट झालं रात्री ऑलमोस्ट. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे घेतलं सगळ्यांनी, कारण की नेक्स्ट डेला मला निघायचं होतं. त्यामुळे लवकरात लवकर सगळी रात्रीच तयारी करून घेतली. परत सकाळी 7च्या बस काही दोघीही आले. तर मी आणि मुंबईला पोहोचते. तर हे होते आमचे फंक्शनचे ब्लॉग्स. तर हे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी परत तुमच्या भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या इंस्टाग्राम तिथेही जाऊन मला फॉलो करा. तोपर्यंत बाय.